अमरावतीतील बडनेरा पोलीस स्टेशन हद्दीतील पंचशील नगर येथे घडलेल्या घरफोडीच्या गुन्ह्याचा यशस्वी छडा लावत बडनेरा पोलिसांनी उल्लेखनीय कामगिरी केली आहे। 22 जुलै 2026 रोजी फिर्यादी मोहित गायकवाड राहणार पंचशील नगर विहारजवळ नवी वस्ती बडनेरा यांच्या राहत्या घरात अज्ञात चोरट्याने प्रवेश करून घरातील लोखंडी कपाटातील सोन्या चांदीचे दागिने चोरून नेले होते। फिर्यादी नेहमीप्रमाणे सकाळी कामासाठी घराला कुलूप लावून गेले होते। रात्री घरी परतल्यानंतर घराचे कुलूप तुटलेले दिसून आले। घरात पाहणी केली असता कपाटातील दागिने चोरीला गेल्याचे निदर्शनास आले। या प्रकरणी बडनेरा पोलीस ठाण्यात घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला। घटनेचे गांभीर्य लक्षात घेत बडनेरा पोलिसांनी तातडीने तपासीचे सूत्र हाती घेतले। तांत्रिक माहिती, गोपनीय बातमीदारांचे जाळे आणि सातत्यपूर्ण तपासाच्या आधारे विधी संघर्षित बालकाला ताब्यात घेण्यात आले। त्यांच्याकडून चोरीस गेलेल्या सोन्या चांदीचे दागिने असा एकूण सुमारे 64,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला। ही उल्लेखनीय कारवाई पोलीस आयुक्त राकेश ओला यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपायुक्त यशवंत सोळंके तसेच सहाय्यक पोलीस आयुक्त नयन आरुलकर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली। तसेच पोलीस निरीक्षक हनुमंत उरल गोंडावर व दुय्यम पोलीस निरीक्षक प्रमोद इंगळे यांच्या नेतृत्वात बडनेरा पोलीस स्टेशन डीबी पथकाचे अंमलदार पोलीस हेड कॉन्स्टेबल सुधीर प्रांजळे, निलेश गुल्हाने, रितेश चव्हाण, मोहम्मद समीर, वचन पंडित या डीपी पथकांच्या कर्मचाऱ्यांनी कारवाई करून गुन्हा उघडकीस आणला। बडनेरा डीबी पोलीस पथकाने अथक परिश्रम घेत ही घरफोडीची घटना उघडकीस आणली। बडनेरा पोलिसांच्या तत्पर तपासामुळे चोरीचा गुन्हा अल्पावधीत उघडकीस आला असून नागरिकांमध्ये पोलिसांबद्दलचा विश्वास अधिक दृढ झाला। बडनेरावरून BCN न्यूज करिता मच्छिंद्र भटकर। आपण पाहत आहात BCN न्यूज। आमच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा व सबस्क्राईब करायला विसरू नका।